ये पहला सेमीफाइनल मुकाबला क्वालिफायर नंबर 1 का मुकाबला सविता ट्रेडर्स बनाम श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा के बीच में। श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा ने टॉस जीता, टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है और बल्लेबाजी करने के लिए आमंत्रित किया है सविता ट्रेडर्स ये टीम को। हमारे साथ में स्कोरर की भूमिका में गणेश राहुल सर, जिनसे लास्ट ईयर हमारी मुलाकात हुई, इनके साथ में एक सफर किया बाइक से, शायद वो आज भी याद रखेंगे। ये क्रिकेट टूर्नामेंट के जो ऑर्गेनाइजर हैं कौस्तुभ मसूरकर, मंदार मटकर, तुषार सकपाल, बंटी चौहान और अक्षय गावड़े, इनका हम तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहेंगे। देखिए, एक गांव में जो बढ़ चढ़कर हिस्सा लेते हैं, क्रिकेट टूर्नामेंट का आयोजन करते हैं, नियोजन करते हैं और एक सफल क्रिकेट टूर्नामेंट के लिए काफी मेहनत करते हैं। देखिए, हाथों की 5 उंगलियां एक तरह नहीं होती, लेकिन कुछ काम करना हो तो पांचों को एक साथ जोड़ना पड़ता है। ये 5 दोस्त एक साथ जुड़े तब जाकर ये काम होता हुआ नजर आता हुआ। अरे मत देख हाथों की लकीरों को, किस्मत तो उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते। अब यहां से अगर देखा जाए, सविता ट्रेडर्स ये पहले बल्लेबाजी करते हुए नजर आएगी। 5 ओवर का खेल होगा। पहला ओवर यानी अनिवार्य पावर प्ले का खेल होगा। 38 सर्कल के बाहर 2 खिलाड़ी होंगे और उसके बाद फिर 4 ओवर का खेल होगा। गेंदबाजी करने के लिए पहली ओवर का जिम्मा लेकर आएंगे श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा। ये टीम के ओर से गेंदबाजी करने के लिए हमारे साथ पहले ओवर का जिम्मा लेकर गेंदबाज आएंगे तुषार धामापुरकर। ये पहली ओवर का जिम्मा लेकर आएंगे और बल्लेबाजी करने के लिए सुनील मालवनकर, एक ऐसा खिलाड़ी जिसने आज तक अपने क्रिकेट के करियर में कभी कोई डिसीजन को लेके बहस नहीं की है। फेयर प्ले, अगर कोई बल्लेबाज, कोई खिलाड़ी अगर क्रिकेट के मैदान पर खेलता है तो वो सुनील मालवनकर है। वो स्ट्राइक पर नजर आएंगे। तुषार की पहली गेंद लो फुल टॉस गेंद ऑन साइड में खेला है। स्क्वायर लेग में खिलाड़ी तैनात है। 1 रन आसानी के साथ पूरा कर लेंगे। इस 1 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ेगा। रन संख्या आगे बढ़ती हुई कौस्तुभ मसूरकर और सुनील मालवनकर। तुषार की अगली गेंद वाइट ओवर द विकेट। ओहो, ये गेंद अंदर, डंडी बाहर, डांडी 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 डांडी। थैंक यू डीजे। चलिए, डॉक्टर रोहित दगड़े इनकी तरफ से विकेट के लिए, जो अभी क्लीन बोल्ड विकेट लिया, उनके लिए 500 रुपए का इनाम आया है। 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे डॉक्टर रोहित दगड़े यांच्याकडून गोलंदाजला। विकी लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है, हल्के हाथों से खेला है, सम्मानजनक इस शॉट को खेला है। 1 रन आसानी के साथ पूरा कर लेंगे। इस 1 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ेगा। रन संख्या पहुंचती हुई 2 पर 3 गेंदें हो चुकी हैं। 2 रन टीम का स्कोर। मंदार मटकर सर इनके काफी प्यार सम्मान के लिए आज हम यहां पर मौजूद हैं। इनका हम तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहेंगे। अक्षय गावड़े सर और मंदार मटकर सर,
बहुत अच्छे व्यक्तिमत्व है, चेहरे पर इनके सदा मुस्कान रहती है और मालवन प्रीमियर लीग की ये शान है, अभिमान है। 3 गेंदे 2 रन टीम का स्कोर। तुषार धामापुर इस बीच वो बड़ा शॉट खेलना चाहते थे, लेग बिफोर विकेट की अपील हुई थी लेकिन अंपायर पे कोई असर नहीं। हमारे साथ ऑन फील्ड जो अंपायर है नितिन जबरे और अंकुश बामरडेकर सर, ये 2 अंपायरिंग की भूमिका में अंपायर नजर आते हुए बहुत ही बेहतरीन ऐसे अंपायरिंग होती हुई नजर आई है। अगर देखा जाए तो लीग फॉर्मेट में क्रिकेट टूर्नामेंट चलता हुआ मालवन प्रीमियर लीग। तुषार की अगली गेंद 5वीं गेंद सामना करेंगे सुनील। इस बीच ये गेंद आपको फिर से डालनी पड़ेगी। व्हाइट बॉल अंपायर का इशारा, इस व्हाइट के साथ टीम का स्कोर आगे बढ़ेगा। रन संख्या पहुंचती हुई 3 रन पर। पहली ओवर का खेल चलता हुआ 3 रन टीम का स्कोर बोर्ड पर लग चुका है। यहां से 4 गेंदें हो चुकी, अभी भी आने वाले 2 गेंदों का खेल बचा। अनिवार्य पावर प्ले का ये खेल। अगली गेंद कुणाल पाठक सर, इनकी तरफ से हर सिक्सर के लिए 100 रुपए का इनाम है। ये आई है बाउंड्री, 1 2 3 4, हुआ है बेड़ा पार, रन मिले हैं 4। अब की बार सुनील की सरकार, चौकार। इस बाउंड्री के बाद टीम का स्कोर आगे बढ़ा है 7 रन। पहली ओवर का खेल, आखिरी गेंद। फुल टॉस से गेंद है, बड़ा शॉट खेलना चाहते थे, मिड ऑन पे खिलाड़ी तैनात है, रन लेना चाहते थे, रन लेने से भी मना किया। यानी आखिरी गेंद की अगर बात की जाए, इस ओवर का आगाज हुआ था सिंगल से और अंजाम हुआ है डॉट बॉल के साथ। 1 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर है 7 रन। देखिए गिरीश्वर रिक्षा संघटनाचे अध्यक्ष कुणाल पाठक सर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि डॉक्टर रोहित दगळे सर, तुषार धामापुर यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। क्लीन बोल्ड, काय गोलंदाजी राहिलेली आहे। 1 ओवर 7 रन टीम का स्कोर बोर्ड पर लग चुका है। अब यहां से आने वाले 24 गेंदों का खेल बचा। 24 गेंदों में देखना होगा पहला क्वालिफायर नंबर 1 का ये मुकाबला चलता हुआ, सेमीफाइनल नंबर 1 का ये मुकाबला चलता हुआ सविता ट्रेडर्स बनाम श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा। इसमें से जो भी टीम जीतेगी वो अंतिम मुकाबले में प्रवेश करेगी और जो टीम हारेगी उसके पास एक मौका रहेगा भगवती अमृत के साथ वो दूसरा सेमीफाइनल का मुकाबला खेलते हुए नजर आएगी। एक बहुत ही बेहतरीन ऐसा मुकाबला चलता हुआ, दोनों ही टीम जीतने के लिए खेलते हुए नजर आएगी। देखिए जीत की कोई जात नहीं होती, जीत का कोई कलर नहीं होता, जीत का कोई धर्म नहीं होता, जीत का कोई धर्म नहीं होता। जीत तो बस ये देखते हैं कि आप मुश्किलों के आगे हट गए या मुश्किलों के आगे डट गए। मुश्किलों के आगे हमेशा डटे रहना बहुत जरूरी है। दूसरी ओवर का खेल लेकर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आए हैं श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा। ये टीम की ओर से अनिवार्य पावर प्ले का खेल खत्म होने के बाद नीरज चौहान आए गेंदबाजी करने के लिए। व्हाइट अराउंड द विकेट, फुल टॉस, गेंद एक क्रॉस बैट के साथ खेला है डीप मिड विकेट में, खिलाड़ी तैनात है, 1 रन लेंगे। इस 1 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ेगा। रन संख्या पहुंचती हुई 8 रन पर। दूसरी ओवर का खेल चलता हुआ 8 रन टीम का स्कोर बोर्ड पर लग चुका है। सुनील मालवनकर और विकी, ये दोनों बल्लेबाजी करते हुए नजर आते हुए। वन डाउन की बल्लेबाजी करने के लिए विकी आए, जो कि एक बहुत ही महत्वपूर्ण मुकाबले में खेलते हुए नजर आते। नीरज चौहान अगर विकेट लेते तो मंदार मटकर सर, इनकी तरफ से 500 रुपए का इनाम आया है। तो ये क्रिकेट का क्रेज है और साई स्पोर्ट्स कट्टा की अगर बात की जाए तो ये क्रिकेट का माहौल है, जश्न है। नीरज चौहान की अगली गेंद शॉर्ट ऑन पुल खेला है सुनील मालवनकर, इनके बल्ले से गेंद जाएगी बाउंड्री लाइन बाहर, आर पार षटकार, गेंद सीमा रेखा पार। वही तो असली स्पॉन्सर होता है और वही तो असली ऑर्गेनाइजर होते हैं। देखिए विकेट के लिए पैसे यहां पर लगते हुए ये स्पॉन्सर का प्यार है। ये जो क्रिकेट प्रेमी यहां पर आते हैं उन लोगों का ये प्यार है कि हर क्रिकेट प्रेमी अगर कुछ अच्छा प्रदर्शन करते हैं तो उन्हें पैसा लगता है, उनका कॉन्फिडेंस दूसरे आसमान पर जाता है। व्हाट इज क्रिकेट? सी फॉर चैलेंज, आर फॉर रिस्पेक्ट, आई फॉर इंस्पिरेशन, सी फॉर कॉन्फिडेंस, के फॉर कीप गोइंग, ई फॉर एग्जाम, टी फॉर ट्रस्ट। दिस इज क्रिकेट माय डियर फ्रेंड्स। 14 रन बने सिक्सर के बाद दूसरी ओवर का खेल। अब तक 7 रन खर्च कर चुके नीरज चौहान गेंदबाजी करते हुए। पहला क्वालिफायर नंबर 1 का यह मुकाबला, सेमीफाइनल नंबर 1 का यह मुकाबला, जो भी टीम जीतेगी वो मेगा फाइनल में प्रवेश करते हुए नजर आएगी। सुनील मालवनकर एक सिक्सर के साथ अच्छी बल्लेबाजी हो रही है।
ओ ये अगली गेंद सेंसिबल क्रिकेट खेलते हुए नजर आते हुए, अच्छी गेंद का जवाब, सवाल का जवाब सिक्सर के साथ। लेकिन जब सम्मानजनक गेंद को खेला, ये सेंसिबल क्रिकेट की पहचान नजर आती हुई। 3 गेंदें यहां से हो चुके, 14 रन टीम का स्कोर बोर्ड पर लग चुका। नीरज चौहान, श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा ये टीम के ओर से अच्छी गेंदबाजी करते हुए अब तक नजर आए। 7 रन खर्च कर चुके 3 गेंदों में। ये अगली गेंद सुनील मालवनकर, शॉट फंसा है, मिस टाइम स्ट्रोक हुआ है कि गेंदबाज ये कैच लेंगे। देखिए इस ओवर में सिक्सर आया, इस ओवर में विकेट भी आया और मंदार मटकर सर इनके तरफ से 500 रुपए का इनाम आया था नीरज चौहान के लिए। सबका स्वागत। 2 विकेट के बाद टीम का स्कोर है 14 रन। डीजे भी पूरे मूड में नजर आते हुए, इसमें 4 गेंदें हो चुके। नए बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए आए हैं। जतिन कामरे बल्लेबाजी करने के लिए, नए बल्लेबाज सविता ट्रेडर से टीम के ओर से बल्लेबाजी करते हुए आएंगे। अब यहां से साझेदारी बनना बहुत जरूरी है। दूसरी ओवर का खेल चलता हुआ, 4 गेंदें यहां से हो चुके। आने वाले 2 गेंदों का खेल अभी बचा है। नीरज चौहान अच्छी गेंदबाजी करते हुए, राइट आर्म ओवर द विकेट, लो फुल टॉस, गेंद है, फिर एक बार मौका बना है। आसान सा एक कैच छोड़ा है। इस कैच को लेना बहुत जरूरी था। पहली गलती करे वो इंसान, दूसरी गलती करे वो नादान, तीसरी गलती करे वो शैतान, चौथी गलती करे वो पाकिस्तान और हर गलती को माफ करे वो हिंदुस्तान। हिंदुस्तान हिंदुस्तान, लेकिन क्रिकेट में गलती को माफी नहीं, ना मुन्ना ना। यह आसान सा कैच भगवती अमृत राकेश का कैच 0 पर छोड़ा था। उन्होंने 15 रन बनाए थे। देखिए कैचेस विन मैचेस, पकड़ो कैच जीतो मैच, ये समीकरण हमारे बार देखते हुए नजर आते हुए। 5 गेंदें हो चुकी है, 15 रन यहां से हो चुका है। 15 की बात की जाए, गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंदुलकर सर इन्होंने डेब्यू किया, 16 रन। इस बीच फुल टॉस से गेंद, कलाइयों को पूरा इस्तेमाल किया है, 1 रन पूरा कर लिया है, दूसरे के लिए जाएंगे। देखिए एक सिंगल और एक रन, ये 2 रन आए हैं। इस 2 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ेगा 18 रन। 16 के बाद ये 2 रन, 18 रन टीम का स्कोर बोर्ड पर लग चुका है। 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर है 18 रन। अब यहां से आने वाले 18 गेंदों का खेल बचा है, 3 ओवर का खेल बचा है। पहली ओवर लेकर आए तुषार, जिन्होंने 7 रन खर्च किए, 1 विकेट उन्हें भी मिला। और दूसरी ओवर लेकर नीरज चौहान आए गेंदबाजी करने के लिए, 11 रन देकर 1 विकेट इन्होंने भी लिया। तो 2 ओवर का खेल यहां से खत्म हो चुका है। सुनील मालवनकर 1 सिक्सर लगाकर वापस आते हुए 11 पर बल्लेबाजी उन्होंने की, 7 गेंदों का सामना किया। कौस्तुभ मसूरकर की अगर बात की जाए तो गोल्डन डक के शिकार होते हुए नजर आए, कोई रन नहीं उनके बल्ले से आता हुआ। अब विकी और जतिन को सोच समझकर खेलना बहुत जरूरी है। 2 विकेट के नुकसान पर टीम का स्कोर 18 रन यहां से हो चुका है। अब यहां से देखना होगा आने वाले 18 गेंदों में कितने रन बना पाते हैं। तो यहां से जीत की तलब होना बहुत जरूरी है। ऐसी कोई मुश्किल नहीं जिसका हल नहीं, और ऐसी कोई मंजिल नहीं जहां तक पहुंचने का रास्ता नहीं। तो हमेशा मंजिल की ओर आगे बढ़ना बहुत जरूरी है। और आज कट्टा के इस नगरी में जितने तादाद में दर्शक यहां पर आए हैं, वाकई में काबिल तारीफ है। ये क्रिकेट का प्यार है। बारिश लगने के बाद भी बारिश रुकने के लिए प्रार्थना कर रहे थे, दुआ कर रहे थे कि कब बारिश रुकेगी। गेंदबाजी करने के लिए विकास जबड़े आए हैं गेंदबाजी करने के लिए, गेंद ऊंची गई है, डीप मिड विकेट में खिलाड़ी तैनात है, ये गलती नहीं करेंगे। और शेखर प्रभु सर जब मुजरिमों को पकड़ते हैं तो ये मामूली सा कैच क्या छोड़ेंगे, एक आसान सा कैच लिया है। थैंक यू डीजे। देखिए विकास जबड़े, इनके विकेट के लिए भी मंदार मटकर सर इनके तरफ से 200 रुपए का इनाम आया है। इनामात लगते रहेंगे। और उबाटा शाखा प्रमुख बाबल गावड़े यांसकडून हॅट्रिकला
₹2000 पारितोषिक आलेला आहे. हा क्रिकेटचा क्रेज आहे फक्त आणि फक्त ह्याच गोलंदाजाला. कदमों का प्रयोग किया, स्टेप आउट कर कर खेला हुआ शॉट, डांसिंग डाउन द विकेट. लॉन्ग ऑन के खिलाड़ी आए, अच्छे फील्डिंग करते हुए नजर आए. एक रन पूरा कर लिया. दूसरे के लिए खतरे की घंटी है, जान हलक में है. क्या दूसरा रन पूरा कर लिया है? दूसरा रन पूरा कर लिया है. इस 2 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ेगा. रन संख्या पहुंचती हुई 20 पर. देखिए मुकाबला चलता हुआ क्वालिफायर नंबर 1 सेमी नंबर 1 चलता हुआ सविता ट्रेडर्स बनाम श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा. और आप देखते हुए सुनते हुए साई स्पोर्ट्स कट्टा आयोजित भव्य डे नाइट लीग क्रिकेट स्पर्धा मालवन प्रीमियर लीग. मालवन के तारे सितारे आज आसमान पे तारे नहीं है. क्यों? क्योंकि मालवन के तारे सितारे आज कट्टा के सरजमी पर खेलते हुए नजर आते हुए. विकास जबड़े इस एक बार क्रॉस बैट के साथ खेला है. लॉन्ग ऑन पे खिलाड़ी तैनात है. अब की बार गलती नहीं करेंगे. ये विकेट आता हुआ, विकेट नंबर 4. और अगर चार गेंदे हो चुके हैं, अगर निखिल परब का विकेट लेते हैं तो बाबल गावड़े सर इनके तरफ से ₹200 का इनाम आया है. ये ईट का जवाब पत्थर से है, प्रश्न का जवाब उत्तर से है. ओहो, ये गेंद अच्छी आती हुई DOT डॉट टफा बढ़कर अंदर की तरफ आने वाली गेंद. 5 गेंदें यहां से हो चुकी है. पहली गेंद पे विकेट, दूसरी गेंद पे डबल, तीसरी गेंद पे विकेट, चौथी गेंद पे डॉट बॉल और 5वीं गेंद डॉट बॉल. तीसरी ओवर की आखिरी गेंद निखिल परब. अब यहां से शुरुआत करना बहुत जरुरी आहे. जेव्हा सगळं संपलं असं वाटते ना, तीच खरी सुरुवात असते. इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे. क्वालिफायर नंबर 1 का मुकाबला, सेमीफाइनल नंबर 1 का मुकाबला. जो जीतेगा वो मालवन प्रीमियर लीग का अंतिम मुकाबला, मेगा फाइनल मुकाबला खेलते हुए नजर आएगा. और जो हारेगा वो भगवती अमृत के साथ सेमीफाइनल नंबर 2 खेलते हुए नजर आएगा. विकास की आखिरी गेंद सामना करेंगे निखिल. शॉर्ट ऑफ लेन की गेंद, गेंद ने बल्ले का ऊपरी किनारा लिया. गेंद जाएगी डी जोन में. 1 रन इस 1 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ेगा 21. 3 ओवर का खेल खत्म हो चुका है. 3 ओवर के खेल के बाद टीम का स्कोर 21 रन बन चुके हैं. अब यहां से आने वाले 12 गेंदों का खेल बचा है, तो 12 गेंदों में देखना होगा कितने रन बना पाते हैं. देखो, वेळेची किंमत त्या वर्तमानपत्राला विचारा जो सकाळी ₹4 असतो तोच रात्री रद्दीत ₹4 किलोने असतो. म्हणूनच वेळेला नेहमी महत्व द्या, कारण जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है मेरे दोस्त. एखादा जर तुमच्याकडून वेळ गेला तो परत येत नाही, तर वेळेचं नेहमी महत्व द्या, वेळेला नेहमी महत्व द्या. टाइम खूप इंपॉर्टेंट आहे. आता 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 गेंदों का खेल यहां से बन चुका है. 21 यहां से बने हैं. 12 गेंदों में देखना होगा कितने रन बना पाती है सविता ट्रेडर्स की टीम और कितने रन से रोकना चाहेगी श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा की टीम. ये देखने वाली बात है, सोचने वाली बात है, समझने वाली बात है. लेकिन ये मैदान के भीतर एक बहुत ही बेहतरीन मुकाबला चलता हुआ. चौथी ओवर का खेल लेकर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तुषार धामापुर कर रहे हैं. कदमों का प्रयोग, बड़ा शॉट खेलना चाहते थे, क्या फंसाया अवे फ्रॉम द बॉडी. ये गेंदबाज तुषार धामापुर की जादू है, ये क्लास है और ये गेंदबाजी करने का अंदाज है. इनका अंदाज बयां ही कुछ अलग है.
एलबीडब्ल्यू लेग बिफोर विकेट का जतिन कामड़ी वापस जाएंगे। ये उतना खास ऐसा प्रदर्शन हो नहीं पाया। हमारे बीच में मान्यवर डिग्निटरीज आते हुए उनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहेंगे। एकनाथ शिंदे सह सचिव आदेश चिंदरकर सर ये हमारे बीच में आ चुके, तो इनका हम तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहेंगे। सर आप आइए स्टेज पर बैठिए और हमारे मंच की शोभा बढ़ाए। आपका आना इस कार्यक्रम की शान है, इस कार्यक्रम की जान है और हम सब पर आपको बहुत सारा अभिमान है कि आपने अपना कीमती वक्त निकालकर यहां पर आए। बाटा शाखा प्रमुख बाबल गावडे सर यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत। निखिल परब यांच्या प्रत्येक षटकाराला कुणाल फाटक यांच्याकडून 200चं पारितोषिक आलेलं आहे। टीम का स्कोर हुआ 24, 24 रन यहां से। थँक्यू डीजे, थँक्यू डीजे। माननीय आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचे सहसचिव माननीय आदेश चिंदरकर सर ह्या आमच्यामध्ये आलेले आहेत, तर यांचा मी मंडळाकडून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे। आणि यांचा सन्मान देखील होईल। आमचे डिग्निटरीज आमच्यामध्ये आलेले आहेत आणि आताच्या विकेटसाठी पण 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तुषार धामापुरकर 3 गेंदें यहां से हो चुके हैं, 22 रन यहां से बन चुके हैं। तुषार धामापुरकर की अगर बात की जाए तो एक बहुत ही बेहतरीन ऐसा अंदाज में गेंदबाजी करना जानते हैं। अब यहां से चौथी ओवर का खेल चलता हुआ अभी भी आने वाले 3 गेंदों का खेल बचा है। टीम का स्कोर है 22 रन, 6 विकेट के नुकसान पर। सविता ट्रेडर्स की अगर बात की जाए आदेश जी चिंदरकर यांचा सन्मान देखील होईल। अमित चव्हाण सर यांच्या शुभ हस्ते। तुषार धामापुरकर 5 गेंदे हो चुके हैं। इस बीच टीम का स्कोर हुआ 24 रन, रन संख्या 24 रन। पांच गेंदे यहां से हो चुके 24 रन। टीम का स्कोर बोर्ड पर लग चुका है। सविता ट्रेडर्स और श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा, ये पहला सेमीफाइनल का मुकाबला चलता हुआ क्वालिफायर नंबर 1 का मुकाबला। समीर राणे सर जिथे कुठे असतील कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा। ज्यांनी या स्पर्धेचं दुसरं बक्षीस दिला ते दिलीप सावंत सर आमच्यामध्ये आलेले आहेत, त्यांचं देखील मंडळाकडून खूप खूप धन्यवाद। आणि तुम्ही देखील या मंचावर इथे येऊन बसा आणि म्हणजे शोभा वाढवा। स्पर्धे क्षेत्रामध्ये खेळलेला हा फटका, वारे वा भावा, लगावले 6 धावा। या षटकाराने संघाची धावसंख्या होते 30, 30 रन झालेले आहेत।
4 ओवर का खेल खत्म हो चुका है और 4 ओवर के खेल के बाद टीम का स्कोर 30 रन स्कोर बोर्ड पर लग चुका है। अब यहां से आने वाले 6 गेंदों का खेल बचा, देखना होगा सविता ट्रेडर्स की टीम कितने रन बना पाती है। 30 बन चुके हैं यहां से, अभी भी आने वाले 6 गेंदों का खेल बचा है। श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा, ये टीम ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। निखिल परब अगर सिक्सर लगाते हैं तो 500 रुपए का इनाम मंदार मटकर सर इनकी तरफ से आया। एक सिक्सर आया और इनाम भी जीतते हुए नजर आए 500 रुपए का। आखिरी ओवर का जिम्मा लेकर गेंदबाजी करने के लिए शेखर प्रभु महाराष्ट्र पुलिस में सेवा करते हैं। राइट एम ओवर द विकेट से गेंदबाजी कर रहे, गेंद जाएगी डी जोन में, एक ही रन आएगा। इसे एक के साथ टीम का स्कोर आगे बढ़ेगा। रन संख्या पहुंचती हुई 31, 31 रनों पर पहुंचती हुई। अब यहां से साझेदारी बनाना बहुत जरूरी है। स्कोर की अगर बात की जाए तो 31, 6 विकेट के नुकसान पर 31 बन चुके हैं। ये 5वीं ओवर का खेल यानी आखिरी ओवर का खेल चलता हुआ। अब बल्लेबाजों की अगर बात की जाए तो मकरंद सावंत और निखिल परब, ये दो बल्लेबाज अब यहां से साझेदारी बनाना बहुत जरूरी है, क्योंकि अगर इस मुकाबले को जीतना है तो एक बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है, तो रन बनना यहां से जरूरी है। 5 गेंदों का खेल यहां से बचा है। पहली ओवर में 7 आए, दूसरी ओवर में 11, तीसरी ओवर में 3 और चौथी ओवर में 9 रन आए। अब यहां से देखना होगा यह आखिरी ओवर शेखर प्रभु के ओवर में कितने रन आते हैं। 6 विकेट जरूर खोए हैं, लेकिन टीम का स्कोर अगर देखा जाए ऐसे सिचुएशन में, फ्लड लाइट में बारिश लगने के बाद एक अच्छी साझेदारी बनाई है दोनों बल्लेबाजों ने, और जब सिक्सर की आवश्यकता थी, जब जरूरत थी, तब अच्छी बल्लेबाजी हुई। निखिल परब इनके बल्ले से सिक्सर आया पिछली ओवर की आखिरी गेंद पे, और कहीं ना कहीं स्टार्ट मिलते हुए नजर आई, एक शुरुआत मिलते हुए नजर आई। अब शेखर प्रभु सर की अगर बात की जाए तो कितने रन बना पाते हैं। स्पर्धेदरम्यान कांदळगाव ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय विहार कोदे त्यांच्यासोबत तुषार खानोलकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना विनंती आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानपन्न व्हा। त्याचप्रमाणे दीपा सावंत आणि सुमित सावंत हे देखील उपस्थित आहेत। त्यांना देखील विनंती आहे आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। या ठिकाणी निखिल परबने या षटकात जर षटकार ठोकला तर निखिल वाक्कर यांच्याकडून 2000 रुपये पारितोषिक पुरस्कृत केले जाते। ओवर टू कॉम्बॉक्स। थैंक यू सर। 7 विकेट के नुकसान पर टीम का स्कोर 31 रन। महत्वपूर्ण ऐसा मुकाबला, इस मुकाबले को जीतने की उम्मीद दोनों टीम ने लगाई हुई है। देखिए, जीतने के लिए खेलना बहुत जरूरी है और जीत के लिए जिद होना बहुत जरूरी है। यहां से अगर जीतना है तो लड़ना बहुत जरूरी है, बिना लड़े हार मानना यह बहुत बड़ी गलती है। सविता ट्रेडर्स और श्री साई रत्न वॉरियर्स कट्टा के बीच में पहला क्वालिफायर का यह मुकाबला चलता हुआ, सेमीफाइनल नंबर 1 ये चलता हुआ। जो जीतेगा मेगा फाइनल में प्रवेश करते हुए नजर आएगा। रनआउट का विकेट आया, 7 विकेट यहां से सविता ट्रेडर्स खो चुके हैं। शेखर प्रभु महाराष्ट्र पुलिस में सेवा करते हैं। निखिल इस बीच टिप स्क्वायर लेग में गेंद को खेला, 1 रन पूरा कर लिया, दूसरे के लिए फिर एक बार जाएंगे। और ये देखिए, ऐसा स्ट्राइक रखना बहुत जरूरी है, क्योंकि एक ऐसा बल्लेबाज है निखिल परब जो बड़े शॉट लगाने की क्षमता रखता है, तो उसके पास जितना स्ट्राइक होगा उतना बेहतरीन है, क्योंकि एक अच्छा बल्लेबाज है। अगर एकादे बड़े शॉट यहां से लगते हैं, या चेंडूवर जर गडी बाद झाला तर बाबल गावडे शिवसेना शाखा प्रमुख कट्टा यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक। भगवती आंबरड आपण तयार राहायचं आहे। हा सामना झाल्यावर आपला ताबडतोब सामना आहे याची आपण नोंद घ्या। 3 गेंदें यहां से हो चुकी है, 32 बन चुके हैं। निखिल परब, अब नए बल्लेबाज आए हैं अमित कारा ने। निखिल, शेखर प्रभु की अगली गेंद, ओ ये गेंद अच्छी है, हाफ ट्रैकर ये गेंद थी, टप्पा पड़कर समझ नहीं आई। गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई टप्पा पड़कर धीरे से अंदर जाते हुए नजर आई। ऑफ कटर ये गेंद थी। 4 गेंदें यहां से हो चुके हैं, 32 रन बन चुके हैं। टीम के स्कोर की अगर बात की जाए, आप देखते हुए मालवान प्रीमियर लीग, मालवान के सारे तारे सितारे आज इस मैदान पर खेलते हुए नजर आते हुए। 5वीं गेंद शेखर प्रभु, निखिल, हो क्या मंदार मटकर सर इन्होंने लगाया। 500 रुपए का इनाम, जीत पाएगी। जी हां, एक खबर छपवा दो अखबार में, पोस्टर लखवा दो बाजार में। अब निखिल परब का बल्ला बोल रहा है, बीच मैदान पर हल्ला बोल रहा है। यांच्याकडून निखिल परबच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये पारितोषिक चालू आहे। और कुणाल पाठक इनके तरफ से 200 रुपए का इनाम आया था। इस बीच कैच का मौका है, विकेट आया है और बाबल गावड़े सर इनके तरफ से विकेट के लिए 200 रुपए का इनाम आया था। यह आग बराबर की लगी है। इतुन दिखिल तितुन दिखिल।
निखिल वाकर, संतोष सातार्डेकर आणि सचिन सावंत यांच्याकडून निखिलच्या यापूर्वी जो षटकार ठोकला त्याच्यासाठी 2000 रुपये पारितोषिक आले. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. टॉस जीतकर फील्डिंग करने का निर्णय लिया तो बल्लेबाजी के लिए सविता ट्रेडर्स को बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया था. उन्होंने पहले बल्लेबाजी कर 38 बनाए और जीतने के लिए 39 का लक्ष्य रखा है. 30 गेंदों में 39 रन बन पाएंगे या नहीं वो बताने के लिए माइक्रोफोन पर होगा बदल और माइक्रोफोन पर आएंगे वालावल की सुपरस्टार आवाज, बुलंद आवाज, सुनील करवटकर सर. ओवर टू यू. यस, धन्यवाद राहील. व्यासपीठावरती स्वागत केलं जाते कांदळगावचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय विहार कोदे यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतो. गौरव इर्लेकर यांना आपल्या शुभ हस्ते सन्माननीय विहार कोदे साहेब यांचं आपण या ठिकाणी सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतोय. त्याचप्रमाणे तुषार खानोलकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाते. स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मानचिन्ह, प्रेमाचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत होते. त्यानंतर कुणाल खानोलकर यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाते पुष्पगुच्छ देऊन. गौरव इर्लेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत होते. त्यानंतर सन्माननीय दीपा सावंत यांचं देखील स्वागत केलं जाते. सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती करतो. गौरव इर्लेकर यांना आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय दीपा सावंत यांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. सदैव आमच्या पाठीशी उपस्थित असणारे सन्माननीय दीपा सावंत ज्यांच्याकडून या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पारितोषिक पुरस्कृत केलं गेलं आहे. त्याचप्रमाणे विहार कोदे साहेब यांच्याकडून 5000 रुपये पारितोषिक आमच्या आयोजनासाठी आले. त्यांचे देखील आयोजन कमिटीच्या वतीने लाख लाख धन्यवाद. धन्यवाद. स्वागतम सुस्वागतम. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण पाहतोय, ऐकतोय, अनुभवतोय क्रिकेटचा रणसंग्राम, अर्थातच साई स्पोर्ट्स कट्टा आयोजित मालबर्न प्रीमियर लीग 2025 रणसंग्राम. आजच्या आवाजाने ज्यांनी बुराई पाडली आहे संपूर्ण मालबर्न प्रीमियर लीगच्या माध्यमातून आज जो आपण आवाज ऐकतोय समालोचन कक्षातून, कॉमेंट्री बॉक्स मधून, तो अर्थातच मॅन फ्रॉम रत्नागिरी कातळी गावचे सुपुत्र सन्मान्य राहिल सोलकर यांचा बुलंद आवाज आपण ऐकतोय. आणि हा आवाज अशाच पद्धतीने आपल्याला ऐकायला मिळेल आजच्या अंतिम क्षणापर्यंत. उडूयात मॅचच्या दिशेने. नाणेफेकीचा महत्त्वाचा कौल त्या ठिकाणी जिंकला होता तो अर्थातच श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. आणि फलंदाजी करत असताना सविता ट्रेडर्स संघ आपण पाहतोय मैदानावर 38 धाबा 9 गोड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 धाबांचं लक्ष्य, 39 धाबांचं लक्ष्य आणि 39 धाबांचा पाठलाग कशा रीतीने होतोय मैदानावर हे पाहणं औत्सुक्याचं आहे. चला, साईरत्न संघ सलामीची जोडी मैदानावर पाठवा. विनंती आहे साईरत्न वॉरियर्स कट्टा संघ आपण सलामीची जोडी मैदानावर पाठवायची आहे. ऑफिशियल्स मैदानाचा ताबा घेत आहेत. अंकुश बांबर्डेकर आणि त्यांच्या समवेत नितीन जबडे. प्रत्येक विकेटसाठी गोलंदाजाला 200 रुपये पारितोषिक सन्माननीय अमित चव्हाण यांच्याकडून. ओव्हर टू कॉम्बॉक्स सुनील. या सामन्यातील प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक असेल सन्माननीय अमित चव्हाण यांच्या माध्यमातून. उडूयात, ऐकूयात. मॅच मध्ये निश्चितच आपण पाहतोय पहिल्या चेंडूसाठी पारितोषिक आहे. पहिल्या चेंडूवर जर चौकार किंवा षटकार किंवा विकेट जर या ठिकाणी मिळवली असेल तर मंदार मटकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. अर्थातच गोलंदाजाला देखील सुवर्ण संधी, फलंदाजा देखील सुवर्ण संधी. उभा गट शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय बाबल गावडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक. सन्माननीय कुणाल फाटक यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक. पारितोषिकांची खैरात आणि लयलूट असलेली स्पर्धा मालबर्न प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं, वर्ष पहिलं.
सन्माननीय VR कोदे यांच्याकडून पहिल्या विकेट साठी पहिल्या चेंडूवर पहिली जर विकेट मिळवली असेल तर 500 रुपयांचं म्हणजे हा इनाम आपण पाहिलं मैदानावर मंदार मटकर यांनी देखील पहिल्या चेंडूवर जर विकेट आला तर 500 रुपये, त्याचबरोबर पहिल्या चेंडूवर चौकार आला तरी 500 आणि पहिल्या चेंडूवर षटकार आला तरी देखील 500. विकेटसाठी मात्र हे प्राइस डबल होईल, अर्थातच 1000 रुपये. उरुवात मॅचच्या दिशेने पंचांचा निर्णय सामन्याला होणार आहे सुरुवात. दुसरं सत्र दुसरं पर्व आपण अनुभवतोय. मालवण प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं वर्ष पहिलं आणि या स्पर्धेतील अर्थातच आजचा तिसरा दिवस आणि तिसरी रात्र, अंतिम रात्र या स्पर्धेतील अंतिम रजनी आपल्या समोर श्री साई स्पोर्ट्स कट्टा आयोजित भव्य दिव्य असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते मैदानावर. आणि या मैदानावर चालू असलेला सामना पंचांचा निर्णय लेस प्ले अर्थातच दुसऱ्या पर्वाला दुसऱ्या सत्राला या ठिकाणी सुरुवात होते. 39 धाबांचा पाठलाग. सलामीची जोडी मैदानावर निखिल पराडकर आणि साथीला देवेन भोगटे. गोलंदाजी एंडकडून जतीन कांबळी मॅन फ्रॉम रेवंडी. यावेळेला मात्र आउट ऑफ द ऑफ स्टंप असा चेंडू आपण पाहतोय. चेंडूवर एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूवर ताबा मिळवतोय. परतीची फेकी गेली तरी 38 धाबा दिसल्यात. 39 धाबांचं लक्ष असलं तरी देखील या 39 धाबा बनवताना थोडीशी दमछाक होणं आणि होणार एवढं निश्चित आहे. कारण आपण पाहतोय सामन्याच्या माध्यमातून आजच्या दिवसात संध्याकाळच्या सत्रामध्ये लागलेला पाऊस आणि झालेल्या पावसाच्या व्यत्ययामुळेच आउटफील्ड थोडंसं स्लो आहे. त्याचा फायदा दोन्ही संघ कशा पद्धतीने उठवतील हे देखील पाहणं औत्सुक्याचं गरजेचं. यावेळेला मात्र अलंकृत कार्पेट आपण पाहतोय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक निखिल परब चेंडूवर येतोय. वाऱ्याच्या वेगाने चेंडूची परतीची ही फेकी गेली तोपर्यंत मात्र आपण पाहतोय लिलया एकेरी धाव. दोन्ही बॅटर आपलं स्वतःचं खातं खोलतोय. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 2 धाबा या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जतीन कांबळी मॅन फ्रॉम रेवंडीचा हा स्टार खेळाडू मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. कारणबडीचं हे मैदान आणि हे मैदान ज्याने पहिल्या दिवशी गाजवलं असा गोलंदाज मैदानावर सज्ज होतोय तो म्हणजेच जतीन कांबळी. स्ट्राईकवर येतोय निखिल पराडकर. डावखुरेतीचा शैलीदार असा फलंदाज. पुन्हा एकदा पिचिंग ऑफ द ऑफ स्टंप असा चेंडू आपण पाहतोय. थोडासा खाली राहतोय. बॅट्समनचा संपर्क बॅटचा येताना दिसत नाहीये. बाकीचं काम मात्र पूर्ण करतोय यष्टीरक्षक सुनील मालवणकर. सुनील मालवणकरच्या बॅटमधून या सत्रामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 11 धावा, 1 षटकार 1 चौकार आणि 1 सिंगल अशा पद्धतीने नटलेली खेळी. जतीन कांबळी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. हो अनएक्सपेक्टेड बाउन्स आपण पाहतोय. अचानक घेतलेली उसळी फलंदाज होणारा बीट आणि फलंदाजी बीट झाल्यानंतर आपण पाहतोय गली क्षेत्रामध्ये आपण सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची वर्णी डॉट चेंडू. निर्धाव चेंडू अनन्यसाधारण असं महत्व या डॉट चेंडूला. तोच डॉट चेंडू मैदानावर फेकण्यात यशस्वी ठरतो. मी पहिल्यांदाच सांगितलंय जरी 39 धाबांचं लक्ष असलं, एक छोटं लक्ष वाटत असलं तरी देखील आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीला जर आपण पाहिलं तर 39 धाबांचं लक्ष बनवणं तेवढंच कठीण काम आहे. पंचांचा हा निर्णय अंतिम असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. 1 बाउन्सचा निर्णय येतोय. षटकातील 1 बाउन्स त्या ठिकाणी कंप्लीट होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा जतीन कांबळी स्ट्राईक यांच्या दिशेने. हो शप्पल होत होता. आपण पाहिलं मैदानावर पंचांकडून दोन्ही हात समांतर होत आहेत. अवंतर धाबेचा दंड येतो. या अवंतर धाबेनिशी धावसंख्येवर परिवर्तन होतंय. आपण पाहतोय मैदानावर शप्पल होत त्या ठिकाणी खेळणं पसंत केलं होतं. मात्र शेवटच्या क्षणी जर आपण विचार केला तर बॅट्समनच्या आवाक्यात नसणारा चेंडू रेफर केला गेलाय. रिव्ह्यू आलेला आहे. वाईडसाठी रिव्ह्यू आहे. विनंती आहे कॅमेरा पर्सन आणि आमचे ऑपरेटर आणि थर्ड अंपायर लाईन नो साठी. ओके, लाईन नो साठी या ठिकाणी अपील केलेले आहे. लाईन नो साठी. रोहित स्पोर्ट वायरकरवाडी संघमालक राकेश वायरकर, अवनी स्पोर्ट नानू पेंडुरकर, लिंगेश्वर गुरामवाड प्रवीण रावले, दशावतार नाव संतोष बागवे, DCC वायर वैभव सावंत, साई स्पोर्ट कट्टा विनय मटकर, RCC चुनावरे मकरंद परब, गिरेश्वर नांदोस, विनोद पार्टे, शिवारी ओरोस, सन्मान्य रवी कदमबुवा,
या सर्व संघ मालकांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचं आहे, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. जर ते उपस्थित नसतील तर त्यांच्या वतीने प्रतिनिधी जर आले तरी चालतील, याची आपण नोंद घ्या. ओके, अंपायर कॉल कंटिन्यू राहील. वाईड आहे चेंडू, स्वेर राहील. अवांतर धाव, या अवांतर धाबेनिशी धावसंख्येवर परिवर्तन होतंय. धावसंख्या स्थिरावली 3 धावा. 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग होतोय जतीन कांबळे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा वाईड यॉर्कर आपण पाहतोय. मैदानावर जकडून ठेवणारी गोलंदाजी, कंजूशी भरी षटक, धावांना कुठेतरी गतिरोधक लावणारं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी पहिल्याच षटकामध्ये इम्प्रेस केलंय मैदानावर. अप्रतिम गोलंदाजी, सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू तो जतीन कांबळे, मॅन फ्रॉम रेवंडी. रेवंडीचा हा स्टार खेळाडू मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम अव्वल दर्जाची गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा असा गोलंदाज, आपल्या नावाला साजेल शोभेल अशी अनुरूप गोलंदाजी करताना यावेळेला देखील पुन्हा एकदा बॅटची एज, चेंडू निघतोय थर्ड मॅन रिजन मध्ये. आपण पाहतोय चेंडूवर प्रवास होतोय, घडतोय तो सिंगल, एकेरी धाव. अर्थातच आरक्षित क्षेत्रामध्ये पोहोचणारा फटका चेंडूवर एकेरी धाव प्रदान करून देतोय. धावसंख्या स्थिरावली, पहिलं षटक समाप्त. धावसंख्या स्थिरावली 4 धावांवर. डीजे सन्माननीय नानू पेंडुरकर, लिंगेश्वर गुरामोडा, प्रवीण रावले आणि सुभाष जिगिरकर. दशावतार योद्धा अनाव श्री संतोष बागवे, भगवती DCC वायरी, सन्माननीय वैभव सावंत, साई स्पोर्ट्स कट्टा, सन्माननीय विनय मटकर, RCC चुनवरे, सन्माननीय मकरंद परब, गिरेश्वर नांदोस, सन्माननीय विनोद पार्टे, शिवारी ओरोस, सन्माननीय रवी कदंबुआ. त्याचबरोबर जे 3 संघ आता खेळत आहेत त्यांचा सन्मान थोड्या वेळानंतर केला जाईल. या 9 संघांच्या कर्णधारांना आणि संघ मालकांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर यायचं आहे. स्पर्धेदरम्यान या ठिकाणी आमचे शुभचिंतक, आमचे समर्थक सन्माननीय मंदार गावडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. विनंती आहे मंदार गावडे, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद समीर. वळूयात मॅचच्या दिशेने. अमित कारणे गोलंदाजी मार्कवर, स्वतःचं होमचं मैदान, होम ग्राउंडवर आल्याच मोठा फटका केला जातोय. निखिल परब डीप मिड विकेट क्षेत्रात, त्याच्या डोक्यावरनं मारलेला हा फटका, चेंडू निघतोय आउट ऑफ द पार्क. येतोय हा दर्जेदार बहारदार साई स्पोर्ट्स षटकार. धन्यवाद डीजे. या षटकारासाठी पारितोषिक येत आहे सन्माननीय बाबलजी गावडे यांच्याकडून. उबाटा शिवसेना शाखा प्रमुख यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राईज. अमित कारणे, स्वतःचं घरचं मैदान, या घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करणं अपेक्षित आहे. घरेलू प्रेक्षकांच्या, दर्शकांच्या नजरेत एक चांगला गोलंदाज, एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून या ठिकाणी आपलं नाव आणि आपली मान उंचवायची असेल तर निश्चितच चांगली गोलंदाजी करणं गरजेचं. या तब्बल 3 चेंडूवर 7 धावा, म्हणजे एक षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा पुनरागमन, कमबॅक करतोय गोलंदाजी एंडकडून अमित कारणे नावाचा हा खेळाडू. मॅन फ्रॉम कट्टा कारणेवाडी आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःचं घरचं मैदान आहे, अनेक वर्ष या मैदानावर खेळता खेळता लहानाचा मोठा देखील होणारा असा खेळाडू. यावेळेला मात्र शपल होत होता. आपण पाहतोय मैदानावर शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये आपण पाहिलं मैदानावर झेल सुटलाय. सुटलेला झेल, मिळालेलं जीवनदान, थोडंसं क्षेत्ररक्षकाच्या अवाक्याच्या बाहेर असलेला हा झेल. हाफ चान्स होता, मात्र प्रयत्न केले होते. या हाफ चान्सला फुल चान्समध्ये कन्वर्ट करावं लागेल, तेव्हाच या सामन्यात आपण विजयश्री संपादन करू शकता किंवा या 39 धावांचा बचाव करू शकता. आपल्याला बचाव करायचा आहे 39 धावांचा. अर्थातच आपल्याला पाहिजेत विकेट, आणि विकेट बाद करणं, गडी बाद करणं हे प्रामुख्याचं ध्येय आहे, ही योजना आहे. योजनेशिवाय केलेलं काम निश्चितच थोडंसं वाया होताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र योजनाबद्ध केलेलं काम
हे निश्चितच विजयाच्या पूर्ततेकडे नेणारं ठरतंय. अशा पद्धतीची योजना बनवावी लागेल संघाच्या कर्णधाराला. अर्थातच अमित कारनेच्या प्रत्येक विकेटसाठी उमेश कारणे यांच्याकडून 100 रुपये कॅश प्राइज पुरस्कृत केले जाते. हो वेगात जाणारा चेंडू आपण पाहतोय. थोडासा आपण पाहिला पिचिंग ऑफ द ऑफ स्टंपच्या बरोबर बाजूने गेलेला चेंडू. बाकीचं काम यष्टीरक्षक सुनील मालवणकर पुन्हा एकदा स्क्रीनवर. चांगलं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू होतोय. तब्बल 5 चेंडू आणि 8 धाबा खर्च करणारी गोलंदाजी अमित कारणे, मॅन फ्रॉम कट्टा. यावेळेला मात्र स्लॉट मध्ये होता, पाठवला प्लॉट मध्ये, चेंडू निघेल आउट ऑफ द पार्क. येतोय साई स्पोर्ट्स षटकार डीजे. बस थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. आज स्पर्धेदरम्यान या ठिकाणी सन्माननीय निहाल गोवेकर यांच्याकडून आमच्या आयोजनासाठी 5000 रुपये, मंदार गावडे यांच्याकडून 5000 रुपये, सूरज आंबेडकर 1000 रुपये, कमलेश गोवेकर 2000 रुपये, अमित चव्हाण 2000 रुपये, सिद्धेश डिचोलकर 1000 रुपये, शिवाजी गावडे 1000 रुपये, निखिल परब 2000 रुपये, निखिल वाक्कर 2000 रुपये, प्रसाद परुळेकर 2000 रुपये, मानस गावडे 1000 रुपये, मनमोहन डिचोलकर 2000 रुपये, संदीप उर्फ पिंट्या पार्टे 1000 रुपये, तब्बल मंदरगावडे मित्रमंडळ यांच्याकडून तब्बल 27,000 रुपये आमच्या आयोजनासाठी येत आहेत. एकदा जोरदार टाळ्या मंदरगावडे या संपूर्ण मित्रमंडळासाठी. विनंती या सर्वांना आपण व्यासपीठावरती येऊन सन्मानपूर्वक स्थानपन्न व्हायचं आहे. धन्यवाद समीर. सन्माननीय बाबल गावडे साहेब यांच्याकडून याही षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक. आपण पाहतोय मैदानावर अनुभवतोय क्रिकेटचा रणसंग्राम. धावसंख्या झाली 15 धावा, 2 षटकांचा खेळ समाप्त. या षटकात तब्बल 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. अर्थातच अमित कारणेच्या विरोधात चढवलेला हल्ला आणि एबेन बोगटे आणि निखिल पराडकर यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हे दोन्ही बॅटर सलामीची प्रारंभीची जोडी आत्ता मात्र मैदानावर तळ ठोकून उभी आहे. पार्टनरशिप बिल्डअप होताना पाहायला मिळते. गोलंदाजी एंडकडून लक्ष्मण मुनकर. ज्या लक्ष्मण मुनकरने पहिल्या दिवसात पहिल्या रात्री जी कमाल केली होती तशीच कमाल या मैदानावर या सामन्यावर आज मात्र पुन्हा एकदा करेल का, किंवा त्याला करावीच लागेल अशा पद्धतीचं समीकरण सध्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानावर. हो यावेळेला मात्र हलक्या गतीचा चेंडू, शॉर्ट ऑन पुलचा फटका, जेल ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस. हे समीकरण अनेक स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत असतो. टेनिस क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, नॅशनल किंवा इंटरनॅशनल क्रिकेट असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहिलं, प्रत्येक क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये आपण जर पाहिलं, कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. निश्चित स्वरूपाने हे समीकरण तोच झेल त्या ठिकाणी सुटलाय. साधा सोपा लॉलीपॉप पद्धतीचा झेल ड्रॉप होतोय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावर. आणि असे जर झेल आपण सोडले तर या सामन्यावर देखील आपल्याला पाणी सोडावं लागेल. या ठिकाणी सन्माननीय निहाल गोवेकर आणि मंदार गावडे यांच्या मित्रमंडळातर्फे या स्पर्धेसाठी तब्बल 27,000 रुपयाची देणगी दिली आहे. पुन्हा एकदा या साई स्पोर्ट कट्टा मित्र मंडळातर्फे त्यांचं मनपूर्वक आभार. विनंती असेल आपण व्यासपीठावरती आदरपूर्वक स्थानपन्न व्हावं. मंदार मटकर आणि सन्माननीय मंदार गावडे आणि सन्माननीय निहाल गोवेकर. यावेळेला मात्र शॉर्ट पिच चेंडू हुक करण्याचा प्रयत्न फसलाय. डिक्लेअर झोन पर्यंत चेंडूचा प्रवास. एकेरी धाबेसाठी एकेरी धाबेनिशी समीकरण बदललंय. धावसंख्या बदलली, धावसंख्या पोहोचली 20 धावांवर. 20 धावा, तब्बल 39 धावांचं लक्ष, अजूनही 19 धावांचं टार्गेट. 19 धावांचं लक्ष अजूनही बनवायचं आहे. त्यासाठी आपल्याकडे चेंडू उरलेत 16 चेंडू 19 धावा. जो संघ जिंकेल तो थेट ग्रँड फिनालेमध्ये, जो संघ पराभूत होईल त्याच्यासाठी अजून एक सुवर्ण संधी असेल. लक्ष्मण मुनकर यावेळेला मात्र आडव्या पट्ट्याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निखिल पराडकर मार्फत. प्रयत्न राहतोय. बाकीचं काम मात्र त्या ठिकाणी यष्टीरक्षक पूर्ण करतो. या षटकातील तब्बल 3रा चेंडू समाप्त होतोय. धावसंख्या 20 धावांवर. येणारे 15 चेंडू, अजूनही 19 धावांची गरज. प्रेशर निर्माण करावा लागेल, प्रेशर बनवावं लागेल, दडपण द्यावं लागेल, दबाव स्पष्ट करावा लागेल. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, नैसर्गिक अडथळ्याला चेंडू अडतोय. थोडंसं आउटफील्डमध्ये आपण पाहिलं मैदानावर तर स्लो आउटफील्ड, धीमं आउटफील्ड. आणि या धीम्या आउटफील्डचा पूर्णपणे वापर
हे दोन्ही फलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या फटक्यांची आवश्यकता नव्हती, तशाच पद्धतीचा फटका निखिल पराडकरच्या बॅटमधून अगदी विथ अलाउंग द कार्पेट जमलीलगतचा हा फटका चेंडूवर एकेरी धाबेची वर्णी करून देतोय. स्कोर कार्डवर एकेरी धाबेनिशी धावसंख्या बदलली, धावसंख्या पोहोचली 21 धाबा. उरलेले या षटकातील 2 चेंडू अर्थातच 14 चेंडूंचा खेळ बाकी. स्टेप आउट केला जातोय, शपल होत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. चांगला चेंडू, पुन्हा एकदा फिरकीचं मायाजाळ. मैदानावर लक्ष्मण मोनकर आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या लक्ष्मण मोनकरने पहिल्या सत्रात पहिल्या दिवसात निश्चित आपण विचार केला तर सुंदर कामगिरी केली होती. इनसाइड आउटचा फटका, पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. संधी पुन्हा एकदा सोडली जाते. सुटलेला जेल मिळालेला पुन्हा एकदाच जीवनदान आपण पाहतोय देवेन बोगटेसाठी. या षटकात तब्बल 2 वेळा संधी क्रिएट झाली होती. संधीचं सोन्यामध्ये रूपांतर करण्यात, सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करण्यात थोडासा अयशस्वी ठरलेला संघ 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या स्थिरावली 23 धावांवर. या स्पर्धेमध्ये ज्या सर्व संघांनी सहभाग घेतला आहे त्या सर्व 9 संघ मालकांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होणार आहे. जे संघमालक किंवा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपला सन्मान या ठिकाणी होणार आहे. जे सर्व 9 संघ मालक आहेत त्या सर्व संघमालक आणि कर्णधार यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आदरपूर्वक स्थानपन्न व्हावं. धन्यवाद. धन्यवाद तुषारजी सकपा सर. उर्वरित मॅचच्या दिशेने उरलेले 12 चेंडू आणि उरलेल्या 12 चेंडूवर अजूनही आपल्याला बनवायचे आहेत 16 धावा. 16 धावांची आवश्यकता. 12 चेंडू, त्यासाठी 16 धावांचं लक्ष दिलं जात आहे. 16 धावा या मैदानावर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अर्थातच 16 धावा दूर दिसतोय तो श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा संघ जो मेगा फिनाले पर्यंत पोहोचण्यासाठी आणि याच 16 धावा वाचवाव्या लागतील अर्थातच सविता ट्रेडर्स या संघाला. सविता ट्रेडर्स संघ आपण पाहतोय मैदानावर अगदी तगडी स्टारकास्ट असलेला संघ, ज्यामध्ये सुनील मालवणकर, जतीन कांबळी, तेजस सादिये, त्याचबरोबर आपण पाहतोय जतीन कांबळी, हे सगळे नामी खेळाडू, त्याचबरोबर निखिल परब यासारखे दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला संघ. लक्ष्मण मोनकर सारखा विकेट, हॅट्रिक प्लस मेडन ओव्हर ज्याच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेत आपल्याला अनुभवायला मिळाली. निखिल पराडकरच्या षटकारासाठी मंदारजी मटकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. निखिल पराडकर जर षटकार टुकला असेल तर 500 रुपयांचं पारितोषिक. वळतोय मैदानावर तेजस सादिये गोलंदाजी एंडकडून. मॅन फ्रॉम तळाशील गावचा हा सुपुत्र मैदानावर झेल उडालेला निखिल पराडकरला माघारी परतवलं जात आहे. अर्थातच बॅक टू द पॅव्हिलियन निखिल पराडकर टीचे. श्री साईरत्न वॉरियर्सच्या बाजूने आणि तो आपल्या फलंदाजांना, आपल्या खेळाडूंना सूचना करतोय की आल्या आल्या जाऊ नका, म्हणून तो देखील तुम्हाला सांगतोय आल्या आल्या जाऊ नका. अशीच अपेक्षा असेल साईरत्न वॉरियर्स संघ मालक आणि कर्णधाराच्या वतीनं की चांगली पार्टनरशिप करून मैदानावर निखिल पराडकर माघारी परतलाय. मात्र आत्ता पाहिलं मैदानावर तर 23 धावा बनल्यात. अजूनही 16 धावांचं लक्ष बाकी आहे. उरलेले 11 चेंडू 16 धावांची गरज. मॅन फ्रॉम काळसे गावचा खेळाडू शेखर प्रभू, महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारे हे शिपाई आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेखर प्रभूच्या षटकारासाठी देखील मंदार मटकर साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. पाहायचं आहे मैदानावर शेखर प्रभूकडून एखादा षटकार या मैदानावर पाहायला मिळतोय का, की तेजस सादिये चांगली गोलंदाजी करतोय. कोलोटाप्याचा चेंडू, पिक केलेला फटका, यावेळेला बॅक टू बॅक दुसरा धक्का. शेखर प्रभू देखील माघारी परततोय. टीचे
हॅलो, या ठिकाणी सन्मान होतोय चौके गावचे उद्योजक सन्मान्य श्री विजेंद्र गावडे साहेब. मी मंदार मटकर यांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त सन्मान करावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो अर्थातच गुरुप्रसाद राऊळ. मॅन फॉर्म कट्टाचा लोकल बॉय आहे मैदानावर. चौकारासाठी 250 रुपये आणि षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक मंदार मटकर यांच्याकडून. आणि ऑन हॅट्रिक असेल तेजस सादिये गोलंदाजी मार्कवर बॅक टू बॅक 2 फलंदाजांना माघारी परतवलंय. यावेळेला देखील ती किमया साधतोय काय, तिसरी विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील बनती काय. ओहो, यावेळेला मात्र कट केला, स्क्वेअर कटचा फटका. क्षेत्ररक्षक यावेळेला मात्र प्रयत्न केले जात आहेत, प्रयत्न अपुरे ठरतायत. गुरुप्रसाद राऊळ आपल्याला पाहायला मिळतोय सुरक्षित पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचतोय. चेंडूवर एकेरी धाबेनिशी धावसंख्या स्थिरावली 24 धावा. उरलेले 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. नऊ चेंडू 15 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू 14 धाबा, सामना टाय होईल आणि सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळेल. पाहायचा मैदानावर हा सामना टाय होतोय, सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळतोय की सामना एक हाती त्या ठिकाणी जिंकतोय श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा संघ, की येणाऱ्या 9 चेंडूवर आपली गोलंदाज हुकूमत दाखवत या तब्बल 15 धाबा वाचवतायत. पण औत्सुक्य जरात आहे. सामना ऑन, मॅच ऑन. निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय मैदानावर मालवण प्रीमियर लीग 2025 रणसंग्राम. याची देही याची डोळा आपण अनुभवतोय हा क्रिकेटचा थरार. कट्टा कारणवाडीच्या मैदानावर भव्य दिव्य असं आयोजन. या आयोजनाची नियोजनाची चर्चा गेले 1.5 ते 2 महिने आपण अनुभवत होतो. प्रत्येक चौकात प्रत्येक कट्ट्यावर या ठिकाणी या स्पर्धेची चर्चा चालू होती. त्या चर्चेचं फलित आपल्याला पाहायला मिळतं. युमिसा हिट, सुरेख गोलंदाजी, यष्ट उद्ध्वस्त करणारी गोलंदाजी तेजस सादिये. मॅन फ्रॉम तळाशील, वेगवान चेंडू वेगाने बीट केला जातोय. फलंदाज माघारी परततोय. देवेन भोगतोय बॅक टू द पॅव्हलियन. टीचे व्यासपीठावरती या, आपला सन्मान स्वीकारा. सन्माननीय राकेश वायरकर, सागर नानू पेंढुरकर, प्रवीण रावले, संतोष बागवे, वैभव सावंत, विनय मटकर, मकरंद परब, विनोद पार्टे आणि पप्पी मुनगेकर. सॉरी, एक मॅचच्या दिशेने आपण पाहतोय हाय व्होल्टेज ड्रामा. सध्याच्या घडीला आपण अनुभवतोय. धावसंख्या स्थिरावली 24 धावा. विजयाचं लक्ष अजूनही 8 चेंडू आणि 15 धावा. 8 चेंडू 15 धावा आपण पाहतोय स्क्रीनवर आपल्या. तो अर्थातच तेजस सादिये, मॅन फ्रॉम तळाशील. ज्या तेजस सादियेने पहिल्या पर्वामध्ये आपण पाहिलं डे नाईट स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक संपादन केली होती आणि तब्बल 10,000 रुपयांचा मानकरी ठरणारा हा खेळाडू यंदाच्या वर्षीही देखील आपण पाहतोय. जरी मालवण प्रीमियर लीग पर्व पहिलं असलं तरी कट्टा कारणेवाडी मैदान ज्याने अक्षरशः आपल्या नावाने आणि आपल्या नावाच्या दबदब्याने दणाणून सोडलंय असा तेजस सादिये आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकात फक्त नाममात्र 2 धाबा खर्च करतोय. 3 बहुमूल्य विकेट आपल्या संघासाठी मिळवतोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त करतोय. धावसंख्या 25 धाबा. उरलेले 7 चेंडू 14 धावांची गरज. 7 चेंडू 14 धाबा. सामना ऑन स्थितीमध्ये. फुल टॉस. यावेळेला मात्र मोठा फायदा उठवू शकला नाहीये. अलॉंग विथ कार्पेट चेंडू निघतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. वेगाने फेकी केली जाते. चेंडूवर ताबा देखील मिळवून चेंडू पुन्हा एकदा पंचांकडे सुपूर्द केला जातोय. अर्थातच षटक क्रमांक 4 समाप्त होतोय. 4थ्या षटकानंतर धावसंख्या स्थिरावली 26 धावांवर. त्याचप्रमाणे टी शर्टसाठी स्पॉन्सर हॉटेल स्वामी श्री ऋषी पेनकर, त्यानंतर लिखित जामसंडेकर, सन्माननीय बाळा मुसळे, बाबू माने हॉटेल गगनगिरी, त्यानंतर सन्माननीय उद्योजक अनिल क्षीरसागर,
त्यानंतर उद्योजक सन्मान्य कसाल सचिन परब, जगदीश वेंगुर्लेकर, कुणाल पाठक, बाबू पाठक, किरण साळगावकर, निवळकर बंधू, विशाल मुसळे, प्रेम परब, मंगेश पाले या सर्व आमच्या स्पॉन्सरचे पुन्हा एकदा आम्ही साई स्पोर्ट आयोजनाच्या वतीनं लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय. सिद्धेश राहुल यांच्याकडून गुरुप्रसाद राहुलच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये पारितोषिक पुरस्कृत केले जात आहे. त्याचप्रमाणे ऋषिकेश नेवाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. थँक्यू समीर. वळूयात मॅचच्या दिशेने. 6 चेंडू 13 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा. गोलंदाजी यांकडून लक्ष्मण मोनकर. मेडन विकेट हॅट्रिक ज्याने आपल्या नावे केली या स्पर्धेत तोच लक्ष्मण मोनकर. आउट ऑफ द ऑफ स्टंप असा चेंडू आपण पाहतोय. पडल्यानंतर अजून थोडासा वळण प्राप्त करणारा चेंडू तुषार धामापूरकर आपल्याला पाहायला मिळतोय. निशब्द करणारी गोलंदाजी तो अर्थातच लक्ष्मण मोनकर. मॅन फ्रॉम मालवण. मालवणचा हा स्टार खेळाडू मैदानावर दाखल होतोय. कट्टा कारणेवाडीचं मैदान. यावेळेला देखील चांगला चेंडू. पुन्हा एकदा अवे फ्रॉम बॉडी आपण पाहतोय. मैदानावर रनआउटची संधी. विकेट सॅक्रिफाईस केली जाते आणि स्ट्राईक घेतोय तो अर्थातच गुरुप्रसाद राहुल. मैदानावर कट्टा गावचा हा सुपुत्र आणि मैदानावर स्वतःचं होम ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतो. याच मैदानावर अनेक वर्ष प्रॅक्टिस करताना पाहायला मिळतोय तो अर्थातच गुरुप्रसाद राहुल. आज त्याच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी आहे. येणारे चेंडू 4 असतील आणि या 4 चेंडूवर तब्बल 13 धावांची गरज. डीजे थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. सन्मान्य हनुमंत यादव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या. आपल्या या ठिकाणी स्पर्धेदरम्यान यथोचित मानस सन्मान केला जातोय. हनुमंत यादव. त्याचप्रमाणे कारणेवाडीतील सर्व कारणे बंधू त्यांच्या वतीने एकाने कोणीतरी येऊन हा सन्मान स्वीकारायचा आहे. त्यांना देखील विनंती आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी. ओ हो हो हो. वळण घेणारा चेंडू. मायाजाळ आपल्याला पाहायला मिळतंय. लक्ष्मण मोनकर नावाचं वादळ आणि हे चक्रीवादळ आहे. मैदानावर सगळ्यांना शांत करणारं वादळ आपल्याला पाहायला मिळतंय. अप्रतिम गोलंदाजी. संघर्षाचा काळ होता. त्या संघर्षाच्या काळामध्ये आपण पाहिलं लक्ष्मण मोनकर याही सामन्यात इम्प्रेस करतोय. गुरुप्रसाद राहुलला माघारी धरलं जातंय. अर्थातच या षटकातील 4 मेडन चेंडू 2 विकेट आलेले आहेत. जोरदार टाळ्या करूयात मित्रांनो लक्ष्मण मोनकर साठी. अप्रतिम गोलंदाजी. डीजे चेंडूवर एकही धाव अस्तित्वात नाही. मात्र 2 गडी बाद झालेत आणि आपण पाहतोय मैदानावर अजूनही 13 धावांची गरज. त्यासाठी 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू 13 धावा. सामना बरोबरीत सुटला तर मैदानावरती सुपर ओव्हरचा थरार होईल याची दोन्ही संघ आपण नोंद घ्या. सामना जर बरोबरीत सुटला तर मैदानावरती सुपर ओव्हर होईल याची नोंद घ्या. पाहायचंय पुन्हा एकदा मैदानावर स्वतःच रेकॉर्ड पुन्हा प्रस्थापित करतोय का. पण चुकीचं असेल. 2 चेंडू 13 धावांची गरज. 2 षटकार आले तर सामना टाय सुपर ओव्हर मध्ये जाईल. मात्र या 2 चेंडूतला एक जरी चेंडू टॉट आला तर लक्ष्मण मोनकरच्या नावाचा जय जयकार होईल. फुलटा चेंडू. मोठा प्रहार. चेंडूवर डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण. चेंडूवर परतीची फेके. एकेरी धाव आणि या एकेरी धावनिशी धावसंख्या स्थिरावली 27 धावा. येणारा 1 चेंडू आणि 12 धावांची गरज. 1 चेंडू 12 धावा. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय मैदानावर लक्ष्मण मोनकर संघाच्या कर्णधाराने जी जबाबदारी दिली होती. इतरत्र आपण पहिल्या लीग स्टेजच्या सामन्यामध्ये लक्ष्मण मोनकर नावाचा गोलंदाज फक्त एकच षटक हाताळत होता. या महत्वाच्या सामन्यात त्याला दुसरं षटक प्रदान करण्यात आलंय संघाच्या कर्णधाराकडून. 39 धावांचं लक्ष्य जरी छोटंसं वाटलं शकलं असतं मात्र मैदानावर मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की 39 धावांचं लक्ष्य जरा छोटंसं असलं तरी सध्याच्या घडीचा आणि सध्याच्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर या 39 धावांचं लक्ष्य बचाव करणं हे महत्त्वाचं ठरतंय. सविता ट्रेडर्स संघ ठरतोय या सामन्यातील विजेता संघ. मेगा फिनालेमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरतोय. समीर. यस धन्यवाद. मेगा फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ सविता ट्रेडर्स. आणि जर विचार करायला गेलं मैदानावरती
तर गतवर्षी अर्थातच मागच्या वर्षी जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेत आयकॉन अर्थातच कर्णधार म्हणून मेगा फायनल सामना खेळलेला कर्णधार सुनील मालवणकर आणि संघ मालक या नात्याने कौस्तुभ मसूरकर या दोघांचा पुन्हा एकदा सन्मान.